नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा जनता विद्यालय व ज्युनियर कॉलेज सातपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या अध्यापनामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, आपण 9वीच्या गणित भाग 1चा अभ्यास करीत आहोत आणि गणित भाग 1 मधील संचय या प्रकरणाचा सविस्तर अभ्यास मागील 3 ते 4 व्हिडिओ लेक्चरमधून करीत आहोत। आज आपण या पाठामध्ये छेद संच, विभिन्न संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या या घटकांचा अभ्यास करणार आहोत। चला तर बघूया मग या प्रकरणामधील हे आज राहिलेले शेवटचे घटक, या घटकांचा विचार आपल्याला उदाहरणांद्वारे करून घ्यायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठी पुन्हा एकदा मागच्या भागामध्ये मी जाणार आहे। या प्रकरणातील संकल्पना आणि घटक काय आहेत त्यांचे आपण या ठिकाणी थोडीशी परत एकदा उजळणी करून घेऊ। पैकी आपले कुठले घटक झालेले आहेत आणि कुठले घटक अजून बाकी आहेत किंवा आज ते शिकणार आहोत तेही बघणार आहोत। संच, ओळख आणि व्याख्या आपण सुरुवातीच्याच लेक्चरमध्ये घेतली होती। ज्या समूहातील घटक अचूकपणे नेमके सांगता येतात अशा समूहाला संच असे म्हणतात। त्याच्यामध्ये संच लिहिण्याच्या पद्धती आपण बघितले होते। संच लिहिण्याच्या 2 पद्धती होते, गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती, बरोबर। त्यानंतर पुढचा मुद्दा आलेला होता संचाचे प्रकार। संचाचे प्रकार या भागामध्ये आपण संचाचे वेगवेगळे प्रकार अभ्यासले होते, ज्यामध्ये रिक्त संच, शांत संच, अनंत संच, एक घटक संच असे प्रकार आपण बघितले होते। आत्ताच मी सांगितले तुम्हाला की संच लिहिण्याच्या 2 पद्धती आहेत, गुणधर्म पद्धती आणि यादी पद्धती। त्यानंतर वेन नावाच्या शास्त्रज्ञाने एक नवीन पद्धती शोधून काढली, चित्राच्या आधारे संच दर्शवणे, जॉन वेन, आणि मग त्यांच्या नावावरूनच ती पद्धतीला नाव दिलं गेलं वेन चित्रे। संच लिहिण्याची एक पद्धत वेन चित्र, याचाही आपण अभ्यास केला होता। त्यानंतर समान संच आणि उपसंच, ज्या घटकातील ज्या घटकातील संच समान असतात त्याला समान संच म्हणतात। नंतर उपसंच, एखादा ए संच घेतला, त्यातील सर्व घटक हे एखाद्या बी या संचामध्ये असतील तर ए हा बीचा उपसंच होतो। विश्वसंच, पूरक संच, अशा प्रकारे आपण त्या व्याख्या आणि ते उदाहरणं बघितले होते। आज या प्रकरणामध्ये आपण छेद संच, संयोग संच, संचातील घटकांची संख्या या भागांचा अभ्यास करणार आहोत। चला मग प्रत्यक्ष आपण आजच्या अध्यापनाच्या भागाकडे वळूया। विद्यार्थी मित्रांनो, पहिली संकल्पना आहे संचांवरील क्रिया। क्रिया म्हणजे काय? जसं आपण संख्यांवरील क्रिया अभ्यासलेल्या आहे। संख्यांवरील क्रिया म्हणजे काय? बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार अशा प्रकारच्या ज्या क्रिया आहेत तशाच या संचांवरती सुद्धा काही क्रिया असतात। त्या कुठल्या क्रिया आहेत त्याचा आपण या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। पहिली क्रिया आहे 2 संचांचा छेद। हे बघा, या ठिकाणी तुम्हाला या गोष्टी नवीन असतील। 2 संख्यांचा छेद हा जो भाग आहे हा नवीन आहे। 2 संच आहेत आणि छेद म्हणजे काय ते बघूया। प्रत्यक्ष अभ्यासाला व्याख्याला सुरुवात करूया। उदाहरण ज्यावेळेस मी तुमच्या या स्क्रीनवरती टाकेल त्यावेळेस तुम्हाला छेद संच म्हणजे काय ते लक्षात येईल। विद्यार्थी मित्रांनो, समजा आपल्याकडे 2 संच आहेत, संच ए आणि संच बी। हे 2 संच आहेत आणि ए आणि बी मधील सामायिक घटकांच्या संचाला ए आणि बीचा छेद संच असे म्हणतात। सामायिक घटक म्हणजे काय? याही संचात आहे आणि त्याही संचात आहे, त्याला काय म्हणतात आपण? सामायिक संच। म्हणजे आपण आता सहज सोपं उदाहरण देतो। नाशिक जिल्हा हा भारतात आहे का? अगदी बरोबर। भारत हा एक संच घेतला, नाशिक जिल्हा भारतात आहे। महाराष्ट्र एक दुसरा संच घेतला आणि नाशिक जिल्हा त्या संचाचा घटक आहे। म्हणजे नाशिक जिल्हा हा भारत या संचाचा, त्याचबरोबर महाराष्ट्र या संचाचा काय आहे? घटक आहे। म्हणून तो संचाचा सुद्धा घटक होणार आहे। म्हणजेच ए आणि बी जर 2 संच असतील तर सामायिक घटकांच्या संचाला काय म्हणतात? छेद संच असे म्हणतात। छेद संच लिहिण्यासाठी बघा, उलटा ए यू काढतात, कॅपिटल लेटर यू उलटा करायचा, ए छेद संच बी, संच ए छेद संच बी और संच ए छेद बी असंही त्याचं लिहितात। वाचन त्याचं करतात ए छेद बी असे करतात। ओके, लक्षात घ्या।
मी आधी सांगितल्याप्रमाणे आपल्या वहीच्या मागच्या पानावरती तुम्ही त्या ठिकाणी काय करून घ्यायचं आहे, हा छेदसंचाचं चिन्ह त्या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, हा छेदसंचाची जी व्याख्या आहे ती गुणधर्म पद्धतीने आपण कशा प्रकारे लिहू शकतो. म्हणून A/B और छेदसंच B बरोबर x चे घटक x असे आहेत की x हा A चा घटक आहे आणि x हा B चाही घटक आहे. गुणधर्मावरती आहे दोन्ही संचाचा सामायिक संच. मग तो गुणधर्म लिहिला x बिलॉंग्स टू A आणि x बिलॉंग्स टू B, म्हणजे x हा A चा घटक आहे आणि x हा B चाही घटक आहे. एक उदाहरण घेऊ म्हणजे अधिक सोपं तुम्हाला जाता येईल. जे मी उदाहरण तोंडी सांगितलं तुम्हाला, भारत, महाराष्ट्र आणि नाशिक जिल्हा सामायिक. अजून एक उदाहरण अंकाच्या स्वरूपात घेऊया. ए आणि बी दोन संच दिसत आहेत तुम्हाला. संच एचे घटक आहेत 1, 3, 5, 7. संच बीचे घटक आहेत 2, 3, 6, 8. मग या दोघांमध्ये बघा रे कोणता घटक तुम्हाला सामायिक दिसतो. बघा एक आहे का दोघांमध्ये? नाही. 3 बरोबर. 3 हा असा घटक आहे तो संच ए मध्ये ए आहे आणि बी मध्ये आहे. मग आपण छेद संच लिहू शकतो. तो कसा लिहायचा? A/B बरोबर मैरपी कंसात या दोन्ही घटकातील दोन्ही संचातील 3 हा घटक सामायिक आहे, तो त्या पुढे लिहायचा आहे. म्हणून A/B बरोबर मैरपी कंसात 3 हा झाला छेद संच. संकल्पना लक्षात आली. दोन संचांचा छेद म्हणजे त्या दोन संचांमधील सामायिक घटक घ्यायचे आणि तो वेगळा संच लिहायचा, त्याला छेद संच असे म्हणतात. ठीक आहे, आता आपण पुढच्या भागाकडे वळूया. पुढचा जो भाग असणार आहे आपला तो असणार आहे, पुढची जी क्रिया असेल विभिन्न संच किंवा व्याख्या आहे ती विभिन्न. याच्यामध्येच तुम्हाला लक्षात यायचं असेल भिन्न भिन्न, त्याच्यामध्ये काही सामायिक नसावं नाही. व्याख्या बघूया. समजा उदाहरणाच्या द्वारे जाऊया आपण. ए हा एक संच आहे, 1, 3, 5, 9 त्याचे घटक आहेत. बी हा दुसरा संच आहे, मैरपी कंसात 2, 4, 8 किंवा 2, 4, 8 हे त्याचे घटक आहेत. हे दोन संच दिलेले आहे आपल्याला. संच ए मध्ये आणि बी मध्ये एकही घटक सामायिक नाही. बघू शकता 1, 3, 5, 9 इथे नाही आहे, 2, 4, 8 ए मध्ये नाही, एचे बी मध्ये नाही. म्हणजेच ते संच पूर्णपणे भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत किंवा विभक्त आहेत. म्हणून त्यांना विभक्त संच किंवा विभिन्न संच असे म्हणतात. किती सोपं आहे. आधीच्या भागात छेद संच बघितला. छेद संच म्हणजे काय? सामायिक घटकांचा संच. विभिन्न संच म्हणजे काय? एकही घटक सामायिक नको. आलं लक्षात? ठीक आहे, हेच आपण व्यनचित्राच्या सहाय्याने दोन संच कशा पद्धती. आता ए चे घटक घेतले 1, 3, 9, 5. बी चे घटक आपण घेऊया या ठिकाणी 2, 4, 8 आणि बी. ए हा आपण त्या अंडाकृती शेपमध्ये दाखवूया, बी हा अंडाकृती शेपमध्ये दाखवला. दोघं संच बघा भिन्न आहे. सामायिक राहिला असता तर जवळजवळ आले असते, एक घटक सामायिक आला असता. तर तसं काही नाही आहे. इथे हे दोन संच काय आहेत? भिन्नपणे आपल्याला दिसत आहेत, म्हणून यांना विभिन्न संच असे म्हणतात. पुढच्या मुद्द्याकडे वळूया मित्रांनो. पुढचा मुद्दा आहे दोन संचांचा संयुग संच किंवा संयोग संच. व्याख्या काय? छेद संच म्हणजे वेगवेगळे घटक, वेगवेगळे दोन संच असतील किंवा एक संच असतील फक्त सामायिक. मग आता छेद संचाचं अजून एक उदाहरण म्हणजे प्रत्येक संचाचा छेद संच स्वतःचीच घेतला तर छेद संच काय येणार? तो संच पुन्हा येणार. व्याख्या बघूया. दोन संचांचा संयोग. समजा ए आणि बी दोन संच आहेत आपल्याकडे. या दोन्ही संचातील घटकांचा मिळून होणाऱ्या संचाला ए आणि बीचा संयोग संच असे म्हणतात. म्हणजे दोन्ही संचातील सर्व घटक, सामायिक नाही, सामायिक पण असामायिक पण यांच्या मिळून जो तयार होतो त्या संचाला काय म्हणतात? संयोग संच म्हणतात. संयोग संच दर्शवण्यासाठी यू या कॅपिटल लेटरचा वापर करतो. छेद संच दाखवण्यासाठी यू या कॅपिटल लेटरचा उलटा भाग, उलटा यू आपण लिहितो तसा हा सुलटा यू. ए संयोग बी असा लिहितात, चिन्ह लिहितात आणि वाचन करतात. संच ए संयोग संच बी और ए संयोग बी असे तसं वाचन करतात. गुणधर्मबद्धानुसार सुद्धा आपण त्याची व्याख्या तुम्हाला दाखवणार आहे. तत्पूर्वी एक उदाहरण आपण या ठिकाणी बघूया. समजा आपल्याकडे संच ए आहे, त्याचे घटक आहेत -1, -3, -5 आणि 0. बी हा दुसरा संच आहे, त्याचे घटक आहेत 0, 5, 3 आणि या दोन संचाचा संयोग संच. संयोग संचाची व्याख्या काय केली? दोन्ही संचांच्या मिळून होणाऱ्या संचाला काय म्हणतात?
संयोग संच दोन्ही संचातील घटक घेतले, -1 -3 -5 0. इकडच्या ह्याच्यात 0 ऑलरेडी घेतलेला आहे, 3 आधीच घेतलेला आहे, नाही घेतलेला आहे, -3 घेतलेला होता, 3 आणि 5. मग बघा संच ए मधील घटकांची संख्या आहे 4, बी मधील घटकांची संख्या आहे 3 आणि एकूण झाले 7. परंतु आपल्या संचाच्या व्याख्येनुसार आपण गुणधर्म पद्धती नियमानुसार काय एक घटक पुन्हा पुन्हा आपण लिहित नाही, म्हणजे 0 हा घटक दोन्ही संचांमध्ये आहे, तर तो संयोग संचामध्ये किती वेळा लिहिला जाईल, तो फक्त एक वेळाच लिहिला जातो. म्हणून ए संयोग बी चे घटक किती आले 6 आणि सर्व घटकांना आपण सामावून घेतलेलं आहे. आता ए संयोग बी बरोबर बी संयोग ए. आता तुम्ही ए चा बी शी संयोग करा किंवा बी चा ए शी संयोग केला तर काही फरक पडत नाही, संच हा सारखाच येतो. हा एक गुणधर्म आपण या ठिकाणी तुम्हाला म्हणता येईल. आता हा संच यादी पद्धतीने कसा लिहिता येतो त्याचा भाग आता समोर स्क्रीनवरती आलेला आहे. म्हणून ए संयोग बी बरोबर ए संयोग बी चे घटक एक्स असे आहेत की एक्स हा ए चा घटक किंवा एक्स हा बी चा घटक आहे. बघा सेट संचामध्ये आणि हा शब्द वापरलेला होता. एक्स हा ए चा घटक आणि एक्स हा बी चा, म्हणजे तिथे मस्ट आहे, पाहिजेच. मग इथे मात्र तसं आहे का, नाही. इथे संच ए संयोग बी मध्ये एक्स हा घटक जो आहे तो एक्स चा घटक एकतर कोणाचा घटक पाहिजे, ए चा घटक पाहिजे, किंवा एकतर तो कोणाचा घटक पाहिजे, बी चा घटक पाहिजे. आलं लक्षात? ठीक आहे, आपण पुढच्या भागाकडे बघूया. हाही मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि सोपा आहे. संचातील घटकांची संख्या आता बघत होतो, 4 संख्या आहे, 5 घटक आहेत, 6 घटक आहेत. मग त्या संख्यांच्या घटकांच्या संदर्भातील एक नियम तयार होतो. तो नियमही आपल्याला अभ्यासावयाचा आहे. तर काय आहे ही संकल्पना बघूया. संचातील घटकांची संख्या. समजा ए हा एक संच दिलेला आहे, त्याच्यामध्ये 3, 6, 9, 12 हे घटक दिलेले आहे. हा दिलेला संचात एकूण किती घटक आहेत मोजले तर ते लक्षात येतं 5. म्हणून संच ए मधील हा शब्द आहे घटकांची संख्या एन ऑफ ए ने दर्शवतात. आणि एन ऑफ ए वाचन बघा मी कसं करतो, एन तो जो कंस काढलेला आहे साधा कंस त्याला ऑफ म्हटलं आहे, किंवा संच ए मधील घटकांची संख्या मराठीमध्ये एन ऑफ ए बरोबर 5, किंवा संच ए मधील घटकांची संख्या. वाचन काय करतो, संच ए मधील घटकांची संख्या, नंबर ऑफ एलिमेंट्स इन सेट ए. ए मधील घटकांची संख्या किती आहे 5, ते एन ऑफ ए बरोबर 5. 2 असतील तर एन ऑफ ए बरोबर 2. बी या घटकात एकच घटक असेल, बी या संचात एकच घटक असेल तर आपण कसं वाचन करणार, एन ऑफ बी बरोबर 1. ठीक आहे. उदाहरण अजून घेऊया. समजा बी चे घटक आहेत 6, 12, 18, 24, 30 आणि 36. इथे 6 घटक दिसत आहेत, म्हणून एन ऑफ बी हा किती येतोय 6 येतोय. तर बघा याच 2 उदाहरणांचा आधार घेऊन आपण संयोग संच आणि छेद संच याच्यातील घटकांची संख्या आणि काही सूत्र आपल्याला मिळतं का ते बघूया, काही गुणधर्म तयार होतो का ते बघूया. वरील संच आणि ए आणि बी विचारात घेतल्यास आपण जर एन ऑफ ए अधिक एन ऑफ बी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे संच ए चे घटक आणि संच बी च्या घटकांची बेरीज केली तर ती बेरीज येते. संच ए चे घटक आहेत 5, बी चे घटक आहेत 6, दोघांची बेरीज केली उत्तर येतं 11. याला समीकरण 1 मानलंय. आता काय केलं मी, पहिल्यांदा संच ए आणि बी चा आधार घेऊन ए आणि बी चा संयोग संच लिहिण्याचा प्रयत्न केला. आत्ताच आपण थोडा वेळापूर्वी संयोग संचाची व्याख्या बघितलेली आहे, ज्यामध्ये आपण बघितलं संच ए मधील सर्व घटक आणि संच बी मधील सर्व घटक मिळून जो संयोग संच तयार होतो. बघा ए मधील घटक 3, 6, 12, 15 हे सर्वच्या सर्व घेतले. आता बी मध्ये 6 रिपीट झालेला आहे, तो घेता येणार नाही. 12 तो आधी घेतलेला आहे. मग आता पुढचे घेऊ 18, 24, 30 आणि 36. मग आता मोजा बरोबर किती संख्या आहे, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 किती संख्या झालेली आहे, याचं किती आलेली आहे 9 ही संख्या आलेली आहे. 7 तो चुकून त्या ठिकाणी प्रिंट झालेला आहे. एन ऑफ ए युनियन बी, युनियन म्हणतात सांगायचं राहिलं, इंग्लिशमध्ये त्याला म्हणतात एन ऑफ ए युनियन बी, किंवा ए संयोग बी च्या घटकांची संख्या किती आलेली आहे 9. बरोबर. मग आता आपण एक काम करूया, ये छेद बी काढूया आपण. छेद मध्ये काय फक्त सामायिक घटक, म्हणजे 3, 6 आहे का, नाही 6 आहे. 12 आहे का, 12 आहे. असे 6 आणि 12 हे 2 घटक आले समजा, आणि ते आपण लिहून घेऊया. आपण छेद संच लक्षात घ्या, इथे एन ऑफ ए आणि एन ऑफ
बी मोजताना ए आणि छेद बीचे घटक दोनदा मोजले आहेत, म्हणजेच आपल्याला त्या छेदमध्ये दोनच संख्या मिळतात. आता एक समीकरण लिहिण्याचा प्रयत्न केला आपण. एन ऑफ ए घेतला, एन ऑफ बी घेतला आणि वजा त्याच्यातून एन ऑफ ए इंटरसेक्शन बी घेतला, म्हणजे संच एच्या घटकांची संख्या अधिक संच बीच्या घटकांची संख्या वजा संच ए छेद बीच्या घटकांची संख्या. आधी आपण बघितलं संच एच्या घटकांची संख्या आहे 5, बीच्या घटकांची संख्या आहे 6 आणि त्याच्यातून छेद संचाच्या घटकांची संख्या 2 वजा केली तर उत्तर येतं 9. हे 9 हे उत्तर आपल्याला आधीच माहिती आहे. ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या काय 9 आहे. म्हणून या दोन्ही वरच्या समीकरणाची उजवी बाजू समान येते, म्हणजेच डावी बाजू समान येते आणि आपल्याला त्या समीकरणाला नावं पण दिलेली. समीकरण 1, समीकरण 2, समीकरण 3 वरून आपल्याला असं म्हणता येतं की ए संयोग बी या संचातील घटकांची संख्या ही संच एच्या घटकांची संख्या अधिक संच बीच्या घटकांची संख्या वजा संच ए छेद बीच्या घटकांची संख्येच्या बरोबर येतेच. आणि हा गुणधर्म झाला या ठिकाणी लक्षात आला आपल्याला. म्हणजे छेद संच आणि संयुक्त संच यांच्या घटकातील संख्यांच्या आधारे आपल्याला हा नियम काय करता येतो, लिहिता येतो. आपण तो पडताळूनही बघितला आहे. लक्षात. आता ह्या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला 2 किंवा 3 उदाहरणांचा इथे अभ्यास करायचा आहे. काही उदाहरणं तुम्हाला स्वाध्यायासाठी देणार आहे, घरी सोडवण्यासाठी देणार आहे. काही उदाहरणं तुम्ही वर्गपाठामध्ये सोडवायची आहेत. सराव संच 1.4 हा आपला या प्रकरणातील सर्वात शेवटचा सराव संच आहे. उदाहरण बघूया. विद्यार्थी मित्रांनो, उदाहरण असं आहे की जर एन ऑफ ए म्हणजे एच्या घटकांची संख्या 15 आहे, ए छेद ए संयोग बीच्या घटकांची संख्या आहे 29, ए छेद बीच्या घटकांची संख्या आहे ए छेद बी या संचाच्या घटकांची संख्या आहे 7, तर बी या संचाच्या घटकांची संख्या किती येईल. मग आत्ताच आपण बघितलं हे उपयोजन चालू आहे. हे काय चालू आहे, आपलं उपयोजन चालू आहे. मग यामध्ये आपल्याला त्या सूत्राचा वापर करायचा आहे. एन ऑफ ए संयोग बी या घटकांची संख्या बरोबर एच्या घटकांची संख्या अधिक बीच्या घटकांची संख्या वजा ए छेद बीच्या घटकांची संख्या. त्याचा आधार घेऊन आपल्याला हे उदाहरण सहजपणे सोडवता येईल. उत्तराकडे जाऊया. सूत्र पहिल्यांदा लिहून घेऊया. ए छेद ए संयोग बीच्या घटकांची संख्या बरोबर एच्या घटकाची संख्या अधिक एन ऑफ बी म्हणजे बीच्या घटकांची संख्या वजा एन ऑफ ए छेद बीच्या घटकांची संख्या. यामधील 1, 2, 3, 4 गोष्टीपैकी 3 गोष्टी आपल्याला वरती माहिती आहेत. त्या किमती आपण ठेवायच्या आहेत किंवा भरायच्या आहेत या सूत्रामध्ये, या समीकरणामध्ये. काय मिळतं आपल्याला बघूया. त्या किमती टाकल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की म्हणून ए संयोग बी चे घटक आहेत 29 बरोबर एन ऑफ ए म्हणजेच 15 अधिक एन ऑफ बी शोधायचा आहे तसाच लिहिला. ए छेद बी म्हणजेच ए इंटरसेक्शन बीच्या घटकांची संख्या आहे 7 म्हणजे वजा 7 आला. गणितीय क्रिया केल्या आपण. 15 अधिक 15 वजा 7 केलं उत्तर येतं. सांगा पटकन उत्तर काय येतं. 15 वजा 7 उत्तर किती येतं 8 बरोबर. म्हणून आपण लिहिणार 29 बरोबर 8 अधिक एन ऑफ बी किंवा बीच्या घटकांची संख्या. 8 हा डाव्या बाजूला पाठवला किंवा दोन्ही बाजूतून 8चा लोप केला आपण. 29 वजा 8 उत्तर येतं आपलं 21. म्हणून एन ऑफ बी बरोबर बीच्या घटकांची संख्या किती आलेला आहे 21. इतकं सोपं आणि साधं आहे. जर सूत्र तुम्हाला येत असेल, सूत्रामध्ये कुठलीही 3 बाबी आपल्याला माहीत असतील तर चौथी बाबी आपल्याला शोधता येते. आपण पुढच्या उदाहरणाकडे वळूया. पुढचं उदाहरण आहे दुसरं. मग उदाहरण आहे एका वसतिगृहात म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये आपण गणितीय क्रिया करून संचाचं उदाहरण कसं सोडवू शकतो गुंतागुंतीचं, त्याचं मूर्तिमंत आणि छान असं उदाहरण आपल्यासमोर आहे. एका वसतिगृहातील 125 विद्यार्थी आहेत समजा एका वसतिगृहात. त्यापैकी 80 विद्यार्थी चहा घेतात. बघा, तुम्ही चहा घेत असाल, कॉफी घेत असाल. 80 विद्यार्थी चहा घेतात, 60 विद्यार्थी कॉफी घेतात. 20 विद्यार्थी चहा आणि कॉफी हे दोन्ही प्रकारचे म्हणजे 60 असे विद्यार्थी आहेत की ते कॉफी घेतात. 80 असे विद्यार्थी आहेत की ते चहा घेतात. पण 20 मात्र असे आहेत त्यांना काही एक तर कॉफी बी घेऊ शकतात किंवा चहाही घेतात. हे दोन्ही प्रकारचे पेय घेतात. तर शोधायचं असं आहे तर एकही पेय न घेणाऱ्यांची संख्या काढा. म्हणजे एक पेय घेणाऱ्यांची संख्या माहिती आहे आपल्याला, दोन्ही पेय घेणाऱ्यांची पण संख्या माहिती. पण असे किती विद्यार्थी आहेत जे चहाही घेत नाही आणि कॉफी घेत नाही, त्या का अंदाजे सांगायचं का नाही. तिथे लक्षात दिलेलं आहे आपल्याला, माहिती दिलेली आहे.
की चहा घेणारे आहेत 80, कॉफी घेणारे आहेत 60. मग तुम्ही म्हणा 60 आणि 80 तर 140 होतात. नाही, त्यापैकी 20 विद्यार्थी मात्र असे आहेत की जे चहा आणि कॉफी दोन्हीही घेतात. बरोबर. म्हणजे मग 20 विद्यार्थी 140 मग 20 काढले तर मग आपल्याला काहीतरी संख्या मिळू शकते. 120च विद्यार्थी होतात. मग आपल्याला संख्या मात्र काढायची आहे, ती अशी काढायची आहे की चहा आणि कॉफी कोण घेत नाही, कोणीच काही कुठलेच पेय का घेत नाही. समजा चहा पिणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांचा संच आपण ए घेतला तर त्याची संख्या पण माहिती आहे, NA बरोबर 80, कारण चहा घेणारे विद्यार्थी माहिती आहे. पुढे घेतला कॉफी घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा संच, तो जो बी घेतला तर बीची संख्या किती, NB किंवा बीच्या घटकांची संख्या बरोबर 60. पुढे जाऊया. आता दोन्ही मुले एकूण मुले किती आहेत 125. समजा त्याचा संच घेतला आपण यू, आणि कॉफी, चहा आणि कॉफी दोन्ही पेय पिणारे मुले म्हणजे छेद दोन्ही पेय किंवा किंवा आणि आणि किंवा आणि आणि किंवा याच्यामध्ये फरक आहे. आणि किंवा 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 एक किंवा किंवा आणि छेद एक चहा आणि कॉफी घेतात म्हणजे NA/B बरोबर 20. बरोबर. आता संयोगाकडे वळूया किंवा सूत्राकडे वळूया. आपलं सूत्र काय सांगतं, ए आणि बीचा संयोग त्यांच्या घटकांची संख्या बरोबर एच्या घटकांची संख्या अधिक बीच्या घटकांची संख्या वजा A/Bच्या घटकांची संख्या. जी किंमत माहिती ती भरून टाकूया. बरोबर. एकूण विद्यार्थी किती आहे, NA किती 80. हे किती झाले आपले NB म्हणजे कॉफीवाले 60. यातून 20 छेदमधले वजा केले तर 120. म्हणून संयोग संचामध्ये किती विद्यार्थी आले 120. म्हणजेच वसतिगृहातील 125 पैकी 120 विद्यार्थी एक तर चहा घेतात किंवा एक तर कॉफी घेतात. चहा घेतात किंवा कॉफी घेतात. विद्यार्थी किती आहेत आपल्याकडे 125. त्यापैकी चहा किंवा कॉफी किंवा दोन्ही असं घेऊन किती 120 झाले. किती उरले 125 मधून 120 गेले किती राहतील 5. 5 असे विद्यार्थी आहेत जे एकही पेय घेत नाही. आलं लक्षात काय घेऊन त्याला म्हणतात उपयोजन. मग आता स्वाध्यायाचं एक उदाहरण तुमच्यासाठी देतो इथे स्क्रीनवरती, आणि उर्वरित या सराव संचामधील जे उदाहरण आहे तेही स्वाध्यायात सोडवायचे आहे. सॉरी, उदाहरण काय आहे, एका शाळेतील इयत्ता 9वीचे 220 विद्यार्थ्यांच्या आवडीचे सर्वेक्षण केले. म्हणजे आपल्याला एकूण विद्यार्थी संख्या इथे माहिती किती 220. त्यापैकी 130 विद्यार्थ्यांना गिरीभ्रमणाची आवड आहे. आत्ताच आपण बघितलं कोणाला कॉफीची चहाची, तसे तर गिरीभ्रमणाची आवड आहे. 180 विद्यार्थ्यांना आकाश दर्शनाची आवड आहे आणि 110 विद्यार्थ्यांना गिरीभ्रमण आवडते, त्याचप्रमाणे आकाश दर्शनही आवडते. दोघांना कॉमन पण आवडतं. तर किती विद्यार्थ्यांना फक्त गिरीभ्रमण आवडतं आणि किती विद्यार्थ्यांना आकाश दर्शन आवडतं हे सेपरेट आपल्याला शोधायचं. जसं आपण किती विद्यार्थी चहा पित नाही त्यासाठी आपल्याला सूत्राचा कुठला वापर करता येईल, बरोबर संच एच्या घटकांची संख्या अधिक संच बीच्या घटकांची संख्या वजा या दोन्ही संचांच्या छेद संचांची संख्या ही त्याच्या दोन्ही संचांच्या संयोग संचाच्या घटकांच्या संख्येच्या बरोबर येते. या सूत्राचा आपण वापर करून हे उदाहरण तुम्हाला सोडवायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर आता हे प्रकरण या ठिकाणी आपलं संपलेलं आहे. या प्रकरणामधील प्रश्नसंचामधील आधी आपण सराव संचामध्ये जी उदाहरणं बघितली त्याच्यासाठीच सरावासाठी तुम्हाला प्रश्नसंच 1 दिलेला आहे. यामधील उदाहरण तुम्ही सोडवायचे आहेत. यावर आधारित एक स्वाध्याय तुम्हाला देणार आहे मी. तो स्वाध्याय PDF स्वरूपात टाकला जाईल किंवा व्हिडिओ लेक्चरमध्ये सुद्धा इथे सांगितलं जाईल. हे लिहून घ्या. स्वाध्याय असा आहे. पुढच्या गणित भाग 1च्या व्हिडिओ लेक्चरमध्ये किंवा तत्पूर्वी व्हॉट्सअपच्या आपल्या ग्रुपवरती स्वाध्याय क्रमांक 1 तुम्हाला पाठवला जाईल. त्या स्वाध्याय क्रमांक 1ची नोंद किंवा लिखाण तुम्ही स्वाध्याय वहीमध्ये करायची आहे. सर्वांनी स्वाध्याय वही करायचीच आहे आणि मी सांगितलेला स्वाध्याय तो लिहून घ्यायचा आहे. ठीक आहे. आजच्यासाठी एवढं पुष्कळ आहे. धन्यवाद. अभ्यास करायचा आहे. ओके.